गाझानंतर इस्रायलने आता येमेनवर हल्ला केलाय. हमास विरुद्धच्या 9 महिन्यांच्या युद्धानंतर इस्रायलने काल येमेनमधील हुथी बंडखोरांच्या अनेक स्थानांवर हवाई हल्ले केलेत. अशी बातमी AFPने दिली आहे की इस्रायलने हुथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या होडेडा बंदर आणि पॉवर स्टेशनला लक्ष्य केलंय. पॅलेस्टाईन व्याप्त भूभागामध्ये इस्रायलची उपस्थिती बेकायदेशीर आहे असं संयुक्त राष्ट्राचे सर्वोच्च न्यायाधिकरण असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटलंय. गाझामधील बांधकाम प्रकल्प इस्रायलने तातडीने थांबवावेत अशी मागणीही न्यायालयाने केली आहे. इस्रायलने 57 वर्षांपूर्वी गाझाचा भूभाग बळकावण्यावर देखील न्यायालयाने टीका केली आहे. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तातडीने या निर्णयाचा निषेध केलाय. जर्मनीतील पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासावर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दूतावासात घुसून हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे. तसेच पाकिस्तानचा झेंडाही उतरवलाय. हल्ल्याचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. मात्र अफगाण निर्वासितांना परत अफगाणिस्तानात पाठवल्यामुळे लोक पाकिस्तानवर नाराज आहेत. याच नाराजीतून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला झाला होता. पेन्सिल्व्हेनिया येथे एका निवडणूक रॅलीत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ट्रम्प यांचा जीव वाचला, पण त्यांच्या कानाला गोळी लागली. त्या घटनेच्या सुमारे आठवडाभरानंतर त्यांनी पुन्हा एका रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला. मी देशाच्या लोकशाहीसाठी गोळी झेलली आणि जो बायडन मला लोकशाहीसाठी धोका असल्याचं म्हणतात, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यास अध्यक्ष जो बायडन यांच्यावर दबाव येत असला तरी ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. निवडणुकीसाठी प्रचार सुरू ठेवणार असून प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लढणार असल्याचा पुनरुच्चार बायडन यांनी केलाय. कॅनडा सरकारने परदेशी विद्यार्थी व्हिसाची संख्या मर्यादित करण्यास सुरुवात केली आहे. आता केवळ 30% आंतरराष्ट्रीय विद्यार्थीच कॅनडाचा सर्वात मोठा प्रदेश असलेल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये शिक्षण घेऊ शकतील. पूर्वी हे प्रमाण 35% इतके होते, मात्र चालू वर्षात ते 5% कमी करण्यात आलंय. भारतात कोविड-19 महामारीच्या काळात 2020 मध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचा दावा एका संशोधन अहवालात करण्यात आलाय. US आधारित शैक्षणिक जर्नल सायन्स ॲडव्हान्सेस मध्ये हा संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. अहवालावर केंद्रीय मंत्रालयाने आक्षेप नोंदवत तो फेटाळलाय. चीनमधील एक पूल कोसळल्यामुळे किमान 11 जण ठार आणि 30 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. चीनमधील शांग्सी प्रांतात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे महामार्गावरील हा पूल कोसळला असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मदत कार्यावर देखरेख करणारे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलंय. बांगलादेशात आरक्षणाच्या विरोधातून सुरू असलेल्या आंदोलनात प्रचंड हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर देशात शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच कर्फ्यू लागू करण्यात आला. लष्करालाही पाचारण करण्यात आलं. तरीही काल हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला तर 91 जण जखमी झालेत. या प्रकरणाची सुनावणी बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टात सुरू होती आणि आता या प्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आलाय. सुप्रीम कोर्टाने बहुतांश नोकऱ्यांतील आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिलेत. बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत शेकडो तरुणांचा मृत्यू झालाय. लष्कर तैनात करून आणि देशभरात संचारबंदी लागू करूनही बांगलादेशात परिस्थिती नियंत्रणात आली नाहीये. त्यामुळे आता सरकारने कठोर पावले उचलली आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता थेट दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत. या निर्णयामुळे आता परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच CBIने नीट UG पेपर लीक प्रकरणातील एक मास्टर माइंड आणि सॉल्व्हर म्हणून काम करणाऱ्या MBBSच्या 2 विद्यार्थ्यांना काल अटक केली आहे. कुमार मंगलम बिश्नोई आणि दीपेंद्र कुमार अशी पेपरफुटीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 सॉल्व्हर्सची नावे असून ते दोघेही भरतपूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना रनौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यात अनेक दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहे. दोघांमधील परस्पर मतभेद सर्वश्रुत आहेत. यातच आता अभिनेत्री विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे. केदारनाथच्या पायी मार्गावर आज रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. या मार्गावर डोंगरावरील दगड आणि माती कोसळल्याने केदारनाथला जाणारे काही भाविक जखमी झाले तर 3 दुर्दैवी मृत्यू झालाय.
मातीच्या ढिगाऱ्यातून तिघांचे मृतदेह काढण्यात आले। या घटनेत 8 जण जखमी झालेत। मृतांमध्ये व जखमींमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांचा समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले। अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सध्या भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि ब्रूच विल्मोर हे 2 अंतराळवीर वास्तव्यास आहेत। इथे येण्यासाठी त्यांचे स्टार लायनर हे अंतराळ यान जूनच्या सुरुवातीला आले होते, पण या यानामध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे ते अजूनही पृथ्वीवर परत आलेले नाहीयेत। या वेळेचा पुरेपूर वापर करत या अतिरिक्त वेळेत सुनीता विल्यम्स अंतराळात रोपट्यांना कशाप्रमाणे पाणी द्यावे यावर संशोधन करतायत। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अंतराळ क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे। चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवून भारत असं करणारा पहिला देश ठरलाय। या मोहिमेमुळे देशाची मान जगात उंचावली आहे। इस्रोच्या या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे। चांद्रयान-3 ला इंटरनॅशनल स्पेस फेडरेशनने जागतिक अंतराळ पुरस्काराने आता सन्मानित केलंय।